विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील प्रपोर्शन ही कन्सेप्ट आज आपण समजून घेणार आहोत. बघा, आपण डेफिनेशन अशी दिली आहे, इफ टू रेशोज आर इक्वल, दिलेले दोन रेशोज जर इक्वल असतील, वी से दॅट दे आर इन प्रपोर्शन. दोन रेशो हे इक्वल असतील तर आम्हाला असं म्हणता येईल की ते दोन रेशो कशामध्ये आहे, दे आर इन प्रपोर्शन. बघा, फोर नंबर्स आहेत. आपण गृहीत धरलं देर आर फोर नंबर्स ए बी सी डी आर सेड टू बी इन प्रपोर्शन. हे चार नंबर्स किंवा ह्या चार संख्या या प्रपोर्शनमध्ये आहेत. कधी बनता येईल, इफ ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी. म्हणजे ए इज टू बी हा रेशो हा कशाबरोबर असला पाहिजे, सी इज टू डी बरोबर असला पाहिजे. आणि मग आम्ही त्याला असं लिहितो अँड वी राईट ए इज टू बी. इथे जे काही चार टिंब दिले त्याला आम्ही ॲज म्हणतो, ए इज टू बी ॲज सी इज टू डी. जसं ए इज टू बी आहे तसंच काय आहे, सी इज टू डी आहे. वी रीड इट ॲज ए इज टू बी ॲज सी इज टू डी. हिअर ए बी सी डी आर रिस्पेक्टिवली नोन ॲज. हे जे काही मी ए बी सी आणि डी हे चार संख्या मानलेल्या आहेत त्या रिस्पेक्टिवली आम्ही काय म्हणून ओळखतो, फर्स्ट टर्म. ए ही फर्स्ट टर्म आहे, बी सेकंड टर्म, सी थर्ड टर्म अँड डी फोर्थ टर्म ऑफ द गिवन प्रपोर्शन. ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी, किंवा आपण इथं म्हणता येईल की ए इज टू बी ॲज सी इज टू डी. यामध्ये ए ही फर्स्ट टर्म आहे, बी दॅट इज द सेकंड टर्म, सी दॅट इज द थर्ड टर्म अँड डी इज द फोर्थ टर्म. लक्षात आलं. ए ही पहिली टर्म आहे, बी दुसरी आहे, सी तिसरी आहे आणि डी चौथी आहे. त्याच्या क्रमानुसार आम्ही त्याला क्रमांक दिले. बघा, आणि मग इथं आम्ही असं म्हटलं आहे, द फर्स्ट अँड द फोर्थ टर्म्स, ही पहिली टर्म आणि शेवटची टर्म आर कॉल्ड द एक्स्ट्रीम टर्म्स. त्याला आम्ही शब्द वापरतो एक्स्ट्रीम टर्म्स, किंवा शॉर्टमध्ये त्याला म्हणतो आम्ही एक्स्ट्रीम्स. मराठीत त्याला आम्ही अंत्यपदं म्हणतो, शेवटची पदं. द सेकंड अँड द थर्ड टर्म्स, सेकंड टर्म कोणती आहे, बी, अँड थर्ड टर्म कोणती आहे, तर सी. द सेकंड अँड द थर्ड टर्म्स आर कॉल्ड द मिडल टर्म्स. त्याला आम्ही म्हणतो मिडल टर्म्स, किंवा शॉर्टमध्ये मीन्स म्हणतो. इन अ प्रपोर्शन, बघा, इन अ प्रपोर्शन ए इज टू बी ॲज सी इज टू डी असं ज्या वेळेला असतं, ए इज टू बी हा रेशो सी इज टू डी बरोबर जेव्हा असतो, वी ऑलवेज हॅव, त्यावेळेला काय असतं, ए मल्टिप्लाइड बाय डी म्हणजे प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम. पहिलं पद आणि चौथं पद यांचा गुणाकार हा कशाबरोबर असतो, दुसरं पद आणि तिसरं पद यांच्या गुणाकाराबरोबर असतो. लक्षात राहील. जेव्हा ए इज टू बी हा रेशो सी इज टू डी बरोबर आहे, त्यावेळेला पहिली टर्म आणि शेवटची टर्म, फर्स्ट टर्म अँड द फोर्थ टर्म, वी कॉल इट ॲट प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स. ए मल्टिप्लाइड बाय डी इज इक्वल टू बी मल्टिप्लाइड बाय सी. आणि म्हणून आम्ही इक्वेशन लिहिलं आहे, प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स. बघा, उदाहरण खाली दिलं आहे, 45 इज टू 90 ॲज 3 इज टू 6. यामध्ये प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स कोणते होतील, 45 ही ए टर्म आहे आणि 6 ही डी टर्म आहे. 45 इज द फर्स्ट टर्म अँड 6 इज द फोर्थ टर्म. आणि म्हणून त्यांचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम इज इक्वल टू 45 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू किती झालं बघा, 6 5चा 30, 3 कॅरी होतील, 6 4चा 24 आणि 3 27, 270. प्रोडक्ट ऑफ मीन्स म्हणजे मधली पदं, बी आणि सी वाला, 90 मल्टिप्लाइड बाय 3 वी गेट 270. म्हणजे प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम हा कशाबरोबर आला, प्रोडक्ट ऑफ मीन्स बरोबर आला. म्हणून आम्ही देअरफोर प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पहिल्या पेजमध्ये मी प्रोपोर्शन कशाला म्हणूयात हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा दोन रेशो हे इक्वल असतात, आम्ही असं म्हणतो की ते प्रपोर्शनमध्ये आहेत. आणि हे समजून सांगण्यासाठी मी चार संख्या घेतल्या आहेत. कोणत्या मानल्या आहेत, चार संख्या, ए बी सी अँड डी. जेव्हा ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी असतं, तेव्हा आम्हाला असं म्हणता येईल, ए इज टू बी ॲज सी इज टू डी. यामध्ये ए आणि बी ही पहिली आणि दुसरी टर्म आहे, सी आणि डी तिसरी आणि चौथी टर्म आहे. ठीक आहे. आणि मी फॉर्म्युला काय तयार केला आहे, प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम हे कशाबरोबर आहे, प्रोडक्ट ऑफ मीन्स बरोबर आहे. एक दोन एक्झाम्पल आपण बघूयात.
पहिलं एक्झाम्पल आहे आर द रेशोज 45 बघा दिसत आहे आर द रेशोज 45 ग्रॅम इज टू 60 ग्रॅम अँड 36 kg इज टू 48 kg इन प्रपोर्शन. खाली घेऊयात आपण 45 ग्रॅम इज टू 60 ग्रॅम दोन्हीचे युनिट सारखे आहेत म्हणून मी युनिट काढून टाकले 45 इज टू 60 त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहून घेतलं 45/60 आणि याला जर आम्ही सिम्पलेस्ट केलं 15 3 45 15 4 60 we get 3/4 convert this 3/4 into ratio form 3:4 म्हणजे बघा 45 ग्रॅम इज टू 60 ग्रॅम याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला 3:4. 36 kg इज टू 48 kg युनिट काय दोन्हीचंही kg आहे युनिट काढून टाकलं 36 इज टू 48 कन्वर्ट इंटू फ्रॅक्शन फॉर्म 36/48 सिम्पलेस्ट करा किती जाते बघा 12 न जाईल 12 3 36 आणि 12 4 48 आम्हाला मिळालं 3/4 आणि म्हणजेच 3:4. याचा अर्थ काय झाला 45 ग्रॅम इज टू 60 ग्रॅम याचा सिम्पलेस्ट फॉर्म 3:4 आहे 36 kg इज टू 48 kg याचा सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्म 3:4 आहे म्हणजेच 45 ग्रॅम इज टू 60 ग्रॅम अँड 36 kg इज टू 48 kg आर इन प्रपोर्शन. ते कशामध्ये आहेत ते प्रपोर्शनमध्ये आहेत आणि म्हणून मी खाली लिहिलं आहे 45 ग्रॅम इज टू 60 ग्रॅम ॲज 36 kg इज टू 48 kg. ठीक आहे दुसरं एक्झाम्पल बघा सेकंड एक्झाम्पल आर 20 18 5 6 इन प्रपोर्शन हे इन प्रपोर्शनमध्ये आहेत का बघा पहिली टर्म आणि दुसरी टर्म 20:18 होईल त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहा 20/18 सिम्पलेस्ट केले तर 2 10 20 2 9 18 आम्हाला मिळालं 10/9 रेशो फॉर्ममध्ये झालं 10:9 आणि दुसरा रेशो काय तयार होईल तिसरी आणि चौथी टर्म घेऊन थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म 5:6 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं 5/6 तो सिम्पलेस्ट फॉर्म आहे म्हणजे आम्हाला काय लक्षात येत आहे 10/9 आणि 5/6 हे इक्वल नाही आहे म्हणून 20:18 इज नॉट इक्वल टू साईन टाकले अशी उभी रेषा मारली तिरकी त्याला आपल्याला म्हणता येईल इज नॉट इक्वल टू 5:6 हेन्स 20 18 5 6 आर नॉट इन प्रपोर्शन हे प्रपोर्शनमध्ये नाही नॉट इन प्रपोर्शन. आणि तिसरं एक्झाम्पल आहे बघा if 36 is to 81 as x is to 63 find the value of x कशाची व्हॅल्यू काढा x ची व्हॅल्यू काढा मी लिहून घेतलंय खाली 36 is to 81 as x is to 63 तीन टर्म दिल्यात कोणती टर्म दिलेली नाही थर्ड टर्म x दिली आणि त्याची व्हॅल्यू काढायची फॉर्म्युला काय घेता येईल a मल्टिप्लाइड बाय d यालाच मला म्हणता येईल प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स इज इक्वल टू b मल्टिप्लाइड बाय c म्हणजे प्रोडक्ट ऑफ मीन्स आणि म्हणून मग ए टर्म कोणते 36 डी टर्म कोणते 63 इज इक्वल टू बी टर्म आहे 81 आणि सी टर्म आहे एक्स ची व्हॅल्यू काढा 36 मल्टिप्लाइड बाय 63 81 इकडे आलं तर दॅट बिकम्स डिवाइड सिम्पलेस्ट करून घ्या बरं 9 9 चा 81 9 4 चा 36 9 1 चा 9 9 7 चा 63 आणि 7 4 चा 28 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली 28 आली. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासामध्ये मी रेशो अँड प्रपोर्शन हे जे काही नाव आहे त्यामधलं प्रपोर्शन ही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती आधारित जे काही एक्झाम्पल्स आहेत 3 एक्झाम्पल्स तुम्हाला आपण या ठिकाणी पाहिली आणि यातलं जे काही महत्त्वाचा फॉर्म्युला आहे प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स त्याला मराठीत आपण म्हणूयात की अंत्यपद हे कशाबरोबर असतं आहे तर प्रोडक्ट ऑफ मीन्स मिडल टर्म बरोबर असतं आहे मध्यपदांबरोबर असतं आहे त्याला शॉर्टमध्ये मी या ठिकाणी लिहिले आहे बघा ए मल्टिप्लाइड बाय डी म्हणजे हे अंत्यपद आहे प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम हे इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स. निश्चित तुम्हाला हे लक्षात आलं असेल खूप महत्त्वाचा भाग आहे परीक्षेच्या दृष्टीनं पुन्हा याची प्रॅक्टिस करा पुन्हा नंतर आणखी अधिक एक्झाम्पल्स सहित पुढं आपण भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार.